नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे आद्य शंकराचार्य विरचित गुरुवष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. यशो मे गतं दिक्षु दान प्रतापात जगद्वस्तु सर्वं करे सत्प्रसादात मनश्चेन लग्नं गुरोरंघ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. याचा अर्थही खूप छान आहे बरं का. यशो मे गतं दिक्षु दान प्रतापात म्हणजे सर्व जगात कीर्ती पसरलेली आहे. यशहा म्हणजे कीर्ती, यश. दिक्षु म्हणजे सर्व दिशांमध्ये पसरलेलं आहे यश, कीर्ती. कशामुळे? दानप्रतापा, अतिशय दानशूरपणा केल्यामुळे एखाद्याची कीर्ती ही दशदेशांमध्ये पसरलेली आहे आणि सर्व काही त्याला सुख, समृद्धी, समाधान प्राप्त झालेलं आहे. आपण कर्णाचं उदाहरण घेऊ शकतो. कर्णासारखा दानशूर जगात कोणी नाही असं म्हणतात, पण शेवटी कर्णाचं काय झालं? कर्णाने गुरुचा आश्रय घेतला का? कृष्ण हा जगद्गुरू आहे, त्याचा आश्रय घेतला का कर्णाने? नाही. मग एवढा दानशूर असूनसुद्धा त्याचा शेवटी नाशच झाला, कारण त्याने सत्याशी कास धरली नाही. त्याने श्रीकृष्णाच्या चरणाशी आपली मती, आपलं मन, बुद्धी स्थिर केली नाही. त्याच्यामुळे कर्णाचं कसं झालं? कारण तो दानशूर होता. म्हणून इथे त्यांनी शब्द घेतलेला आहे की दानशूर असूनसुद्धा उपयोग काय त्याचा? जर सद्गुरूंच्या चरणकमळाशी तुमचं लक्ष नसेल तर त्या सगळ्याचा काहीही उपयोग नाही. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तस्मै श्री गुरवे नमः.